नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 18 फेब्रुवारीची सर्वात मोठी खुशखबर आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे. लाडक्या बहिणींसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, 18 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आहे. 18 फेब्रुवारीची सर्वात मोठी अपडेट आहे. ज्या फेब्रुवारीच्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत तर ते फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला आता वाटप होणार आहेत. बघा, आजच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे. फेब्रुवारीचे जे पैसे ते आजच तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. तर सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आजच तुमच्या खात्यात पैसे जमा होणार आहे. आता किती रुपये जमा होतील तर बघा, 9,000 रुपये पण वाटप होणार आहेत आणि 4,500 रुपये पण वाटप होणार आहेत. 9,000 रुपये पण आणि 4,500 पण. बघा, काही महिलांना 9,000 रुपये येतील, काही महिलांना 4,500 रुपये येतील. आता 9,000 रुपये कोणत्या महिलांना येतील ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. काही महिलांना 4,500 रुपये येतील ते पण आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासोबतच बघा, सुरुवातीला ज्या जिल्ह्यात पैसे वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची नावं पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे त्यामध्ये तुमचा पण जिल्हा आहे का, त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे. सर्व माता भगिनींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे. सर्वात अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो, कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे, कारण पाहू शकता बघा, आजच तुमच्या खात्यात जमा होणार आहेत पैसे. आता सर्व महिलांना ही माहिती पोहोचली पाहिजे, म्हणून महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्हाला हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तर बघा, फेब्रुवारीचे ज्या पैशांची तुम्ही वाट पाहताय, जानेवारीचे पैसे तुमचे आता संपले असतील, खर्च झाले असतील, तर आता तुम्हाला फेब्रुवारीचे पैसे वाटप होणार आहेत. आजच तुमच्या खात्यात जमा होतील. किती वाजतापासून ते पण आपण पाहणार आहोत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये सुरुवातीला वाटप सुरू होईल ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे थोडाही वेळ वाया न घालवता लगेचच नेहमीप्रमाणे आपण जी काही माहिती ती पुराव्याच्या सहितच पाहत असतो, यावेळेस पण आपण माहिती पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणेच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आहोत. पाहू शकता बघा, संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहित आहे. पुरावा तुमच्यासमोर आहे. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर अनेक महिला भगिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे. यात अनेक अपात्र महिलांनी देखील या योजनेचा लाभ घेतला आहे. सध्या अपात्र महिलांची पडताळणी सुरू आहे, म्हणजेच अपात्र ज्या महिला आहेत त्या महिलांची तपासणी सुरू आहे. बघा, तपासणी सुरू आहे. यामध्ये 2 प्रकारच्या महिला आहेत, एक तर पात्र महिला आणि दुसरं म्हणजे अपात्र महिला. अशा 2 पद्धतीने महिला झालेल्या आहेत. अपात्र महिलांचे पैसे बंद, पात्र महिलांना पैसे मिळणार आहेत. त्यानंतर आता पुढची अपडेट बघा, पुढची महत्त्वाची अपडेट आहे. पात्र महिलांनाच लाभ मिळावा यासाठी सरकारकडून आता कठोर पावले उचलली जात आहेत. फक्त बघा, ज्या महिला पात्र आहेत, ज्या महिला गरीब आहेत त्याच महिलांना लाभ मिळावा यासाठी सरकारकडून पावले उचलली जात आहेत. प्रत्येक महिन्यात 3ऱ्या आठवड्यात लाभ. लाडकी बहीण योजनेबाबत आता आणखी एक मोठी अपडेट समोर येते. बघा, प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात तुम्हाला लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे. हा निर्णय तुम्हाला कसा वाटतोय? बघा, यामध्ये एक तारीख त्या ठिकाणी फिक्स केली जाईल, एक तारीख निश्चित केली जाईल आणि प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात तुम्हाला फिक्स लाभ जो आहे तो त्या ठिकाणी वाटप होणार आहे. प्रत्येक महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेबाबत चर्चा झालेली आहे. तसेच या योजनेचा फायदा पात्र महिलांनाच मिळावा यासाठी काही नवीन नियम देखील लागू केले जात आहेत. आता कोणते नवीन नियम आहेत, काय नवीन अपडेट आहे ते आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पहा. बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे आणि आत्ताची सर्वात मोठी माहिती पाहू शकता. बघा, काय आहेत नवीन अपडेट, तर ह्या अपडेट अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिली अपडेट, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत KYC करावी लागणार. बघा, सर्वांनी लक्षात घ्या, आता तुम्हाला दरवर्षी KYC करावी लागणार आहे. KYC जी ती तुम्हाला करावीच लागणार आहे दर महिन्याला. जर तुम्हाला आता दरवर्षी जून महिन्यामध्ये ही KYC करावी लागेल. यावर्षी पण तुम्हाला जून महिन्यात KYC करावी लागणार आहे. आता KYCची जी तारीख आहे, जशी KYC सुरू होईल त्याची अपडेट मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणार आहे. त्यामुळे सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे आपले जे काही व्हिडिओ येत असतात ते पाहत राहा, त्यामध्ये तुम्हाला माहिती मिळणार. बघा, दरवर्षी जून महिन्यात तुम्हाला बँकेत KYC करावी लागणार आहे. KYC सर्वांना करावी लागेल. त्यानंतर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत दिवसागणिक वेगवेगळी माहिती समोर येऊ लागली. विविध कारणांतून 5 लाखांहून अधिक महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्यानंतर सरकार निकषांची आणखी कठोर अंमलबजावणी करणार असल्याचं स्पष्ट झालं. बघा, आणखी कठोर अंमलबजावणी होणार आहे. या योजनेच्या निकषात न बसणाऱ्या मात्र तरीही लाभ घेणाऱ्या महिलांना योजनेतून बाहेर काढण्याच्या हालचाली सरकार दरबारी सुरू आहेत. बघा, ज्या महिला निकषांमध्ये बसत नाही तरीही त्या योजनेचा लाभ घेतात अशा महिलांना आता योजनेतून बाहेर काढलं जाणार आहे. ज्या महिला, पुढची अपडेट आहे, ज्या महिला विविध सरकारी योजनांचा लाभ घेतात आणि ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे त्यांचा या योजनेतून पत्ता कट केला जाणार आहे. बघा, तुम्ही पण अनेक योजनांचा लाभ घेतात का?
तुमच्या उत्पन्न वार्षिक उत्पन्न जे एकत्रित उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का, तर तुमचाही पत्ता आता या ठिकाणी कट केला जाणार आहे. तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. लाभार्थी महिलांचे उत्पन्न 2.5 लाखांहून अधिक आहे की नाही हे तपासण्यासाठी राज्य सरकारकडून प्राप्तिकर विभागाची मदत घेतली जाणार असल्याचे समजते, म्हणजेच ITची. त्यानंतर बघा, योजनेत पारदर्शकता राहावी यासाठी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत KYC करावी लागणार आहे. दरवर्षी तुम्हाला आता बँकेत KYCसाठी जावं लागेल. योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. बघा, ज्या महिला योजनेचा लाभ घेतील त्यांना आता हयातीचा दाखलाही जोडावा लागणार आहे. त्यानंतर योजनेतील पैसे त्यांच्या खात्यावर जमा होणार आहेत. जर तुम्ही हयातीचा दाखला दिला नाही तर तुमचे पैसे सरळ बंद होतील. ठीक आहे, सर्व महिलांसाठी ही सर्वात मोठी अपडेट होती, आत्ताची सर्वात मोठी बातमी. त्यानंतर बघा, ज्या महिलांचं आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांनाही या योजनेतून बाद केले जाणार आहे. बघा, तुमचं आधार कार्ड जर योजनेशी लिंक नसेल, आधार कार्ड जे आहे ते तुमचं आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तुम्हालाही आता योजनेतून बाद केले जाणार, म्हणजेच तुमचे पैसे बंद केले जातील. त्यामुळे लवकरात लवकर सर्वच्या सर्व महिलांनी त्या ठिकाणी करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि ज्या काही अपडेट येत असतील त्या पण मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देणारच आहे. आता फेब्रुवारीच्या हप्त्याच्या संदर्भात सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आणि आत्ताची सर्वात मोठी बातमी फेब्रुवारीच्या हप्त्यासंदर्भात आपण पाहूया. बघा, त्यानंतर पहा, आता सर्वात मोठी अपडेट आहे, आत्ताची सर्वात मोठी अपडेट. बघा, लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार त्याचीच माहिती आपण पाहतो. बघा, लाडक्या बहिणींना पैसे कधी मिळणार, तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे शनिवारी जालना दौऱ्यावर होते. यावेळी बोलताना अजितदादा पवार यांनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार याबाबत माहिती दिली. बघा, फेब्रुवारीचा हप्ता कधी मिळणार, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहतायत फेब्रुवारीच्या हप्त्याची, तर तो 8वा हप्ता फेब्रुवारीचा हप्ता तुम्हाला केव्हा मिळणार त्याची माहिती आपण पाहत आहोत. सर्व महिला लाडक्या बहिणीचा पुढचा हप्ता म्हणजे लाडक्या बहिणीचा जे हप्ता आहे तो पुढच्या 8 दिवसात खात्यात येईल असे अजितदादा पवार यांनी सांगितले. बघा, शनिवारी त्यांनी ही माहिती दिली, म्हणजेच काय तर 22 फेब्रुवारीपर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता बघा, 22 फेब्रुवारीपर्यंत सांगितलेलं आहे, काय म्हटलेलं आहे, 22 फेब्रुवारीला सुरुवात होईल असं नाही, 22 फेब्रुवारीपर्यंत. आता 22 फेब्रुवारीपर्यंत जर पैसे पाठवायचे म्हणजेच पैसे हे अगोदर बघा 4 ते 5 दिवस लागतात पैसे यायला, कारण संख्या खूप मोठी जर आपण पाहिलं तर बघा 2 कोटींपेक्षा जास्त संख्या झालेली आहे. 2 कोटींपेक्षा जास्त महिलांची संख्या आहे. लाडक्या बहिणींची पात्र महिलांची संख्या 2 कोटींपेक्षा जास्त आहे आणि पैसे पाठवण्यासाठी 4 ते 5 दिवस लागतात. आज जर आपण पाहिलं तर आज 18 फेब्रुवारी म्हणजेच आजपासून 4 दिवस हे 22 फेब्रुवारीसाठी असतात. बघा, तर 4 ते 5 दिवस अगोदर पैसे यायला सुरुवात होतात. त्यामुळे तुमचे पैसे आजच तुमच्या खात्यात जमा होऊ शकतात. आजच तुमच्या खात्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होऊ शकतात आणि आजच तुम्हाला SMS जे आहेत ते SMS येऊ शकतात पैसे जमा झाल्याचे. आता ज्या ज्या महिलांना पैसे जमा झाल्याचा मेसेज येईल त्यांनी पटापट पैसे आले सांगायचे. पैसे आले कमेंट बॉक्समध्ये सांगा, आणि ज्यांना आले नाहीत त्यांनी आले नाही लिहून पाठवायचे. सर्वच्या सर्व महिलांनी, एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे पैसे आलेत किंवा पैसे आले नाहीत म्हणून. ठीक आहे, आता पुढे बघा, एप्रिलपासून 2100 रुपये मिळण्याची शक्यता. तर एप्रिलपासून 2100 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आता 2100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजेत? बघा, सर्वच महिलांना 2100 रुपये पाहिजे असतील, परंतु 2100 रुपये जर तुम्हाला पाहिजेत तर तुमची मागणी असायला पाहिजे सरकारकडे. तर त्यासाठी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे, तरच तुमची मागणी सरकारकडे पोहोचेल. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत म्हणून पाठवा. बघा, राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात महायुतीकडून सरकार आल्यास लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं. आता सरकार स्थापन झालेलं आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता मार्चमध्ये होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये याबाबतचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिलपासून लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळण्याची जी शक्यता आहे ती आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे आणि हा जो काही निर्णय तो झालाच पाहिजे अशा पद्धतीची मागणी तुम्हाला लावून धरायची. त्यामुळे सर्वच्या सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2100 रुपये पाहिजेत लिहून पाठवायचं. एकही महिलांनी न चुकता कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती होती. सर्व महिला भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.